नमस्कार मित्रांनो, महिलांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळावे व उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत ई पिंक रिक्षा राबविण्यात येत आहे. तर या योजनेमध्ये आता अनुदान दुप्पट करण्यात आलेले आहे. याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. अशीच माहिती पूर्वी तुम्हाला मिळत जातील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया की या योजनेमध्ये आता अनुदान किती दुप्पट करण्यात आलेले आहे, सविस्तर माहिती पाहूया. पिंक ई रिक्षा योजनेच्या लाभात दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर या योजनेमध्ये अनुदान दुप्पट करण्यात आले आहे. या ई रिक्षा खरेदीसाठी यापूर्वी देण्यात येणारे 20% शासन अनुदान वाढून आता 40% करण्यात आलेले आहे. त्यापूर्वी लाभार्थी महिलेचा आर्थिक हिस्सा 60% राहणार आहे. तसेच या 60% आर्थिक सहभागामध्ये किमान 10% स्वभांडवल असणार आहे व उर्वरित 50% रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी पार्शियल डिफरंट पेमेंट फॅसिलिटीजद्वारे अथवा नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका किंवा खाजगी बँकाकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व तसेच यापूर्वी जी ई पिंक रिक्षा प्राप्त झालेल्या लाभार्थी महिलांसाठी कर्जाच्या परतफेडीसाठी पूर्वीच्या 20% अनुदानाऐवजी 40% शासन अनुदान देण्यात येणार आहे. तर या योजनेअंतर्गत राज्यातील 8 जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचाही समावेश करण्यास आणि लाभार्थी संख्येत जिल्ह्यानिहाय फेर वाटप करण्याचे तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार महिला व बालविकास मंत्री यांना देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण ही सविस्तर माहिती पाहिलेली आहे.